रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा शिवसेना चुरस कायम आहे। जागोजागी तीनही पक्षांच्या कॉर्नर सभा मोठ्या होत आहेत। जसजसे दिवस जवळ येऊ लागलेत तसतसे आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे। शिवसेना शिंदे गटाची वॉर्ड क्रमांक 9 मधील श्री धावीर प्लाझा आणि वॉर्ड क्रमांक 10 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, संजय गांधी हॉस्पिटल जवळील कॉर्नर सभा झाली। तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी यावेळेस केली। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंदी साहेब यांना देखील मानाचा मुजरा करून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना देखील मानाचा मुजरा करून या रायगड जिल्ह्याचे माझे तिन्ही शिवसेनेचे दैवत, एक नामदार मनोज गोगावले, दुसरे महेंद्र दळवी, त्याचबरोबर महेंद्र थोरवे यांना देखील मानाचा मुजरा करून आज रोहा नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 7 च्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते उस्मानभाई रोहेकर, त्याचबरोबर सुरेशदादा मावळे माझे केला किती केलाय, रस्ते झाले का, लाईट आली का, सोलर लाईट बसवले, बरोबर कुठे बसवले हो? मार्केटमध्ये। आज गल्ली गल्ली जायला लाईट आहे का? शेवटच्या वाड्यापर्यंत टोकापर्यंत जायला लाईट आहे का? याचा देखील विचार करणं गरजेचं आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे घेऊन जात असताना मी परत एकदा सांगेन की या रोहाचा विकास करण्यासाठी, विकास होण्यासाठी या रोहा नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकावा लागेल। आणि त्यासाठी मी सांगितलं की आमच्या शिल्पाताई असतील, माझा सुमित असेल, माझे नेहाताई असतील, ते चांगले सुशिक्षित, शिक्षित, उच्च शिक्षित उमेदवार गेलेले आहेत। असा कुठलाही उमेदवार जो डाग लावलेला किंवा असा कुठलाही काम न करणारा उमेदवार दिलेला आहे हे या वाड्याची दिसती सांगायचं आहे। परत एकदा सांगतोय की आमचे उमेदवार हे स्वच्छ उमेदवार आम्ही तुमच्यासमोर ठेवलेले आहेत आणि इथली जनता ही शुद्ध जनता आहे आणि शुद्ध जनता आहे ती निश्चित आपल्या बरोबर उभी राहील। काही कोणत्याही प्रकारे काही घाबरायचं नाही। मी वेळोवेळी सांगत होतो की शिक्षण महत्वाचं की अनुभव महत्वाचा। शिक्षणही पाहिजे पण शिक्षणाबरोबर अनुभव हा देखील महत्वाचा आहे। माझ्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत शिल्पाताई यांना 15 वर्ष नगरपालिकेचा सभागृह चालवण्याचा अनुभव आहे। त्यांनी सभापतीपद स्वीकारलेलं आहे, त्याच्यावर काम केलेलं आहे। त्यांनी वेगवेगळ्या खात्यातून सभापतीपद स्वीकारलेलं आहे, त्यांनी उपनगराध्यक्ष पद स्वीकारलेलं आहे। नगराध्यक्ष पद दिलं होतं पण त्यांना फसवलं गेलं आणि म्हणून त्या फसवल्या गेल्याचा बदला घेण्यासाठी ताई इथपर्यंत आलाय आणि निश्चित यावेळेला बदला आम्ही घेणार आणि या वेळेला शिल्पाताई नगराध्यक्ष होणार यात कुणी शंका बाळगू नये। किती वगैरे केल्या, कुणी किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी आमची शिल्पाताई नगराध्यक्ष होणार। मी परत सांगतोय शिल्पाताई ज्या प्रवर्गातून आलेली आहे तो प्रवर्ग शिल्पाताईचा हक्क आहे। ज्या प्रवर्गासाठी राखीव सीट आहे त्या प्रवर्गाची राखीव सीट त्याच प्रवर्गावरती मिळायला पाहिजे, याच्यावरती अन्याय करता कामा नये। आणि मी तालुका प्रमुख म्हणून या सीटवरती, ओबीसी सीटवरती अन्याय होऊ देणार नाही म्हणून सांगतोय ज्याची जागा आहे त्यालाच ही सीट मिळणार। रोहेकर शून्य आहेत, रोहेकर शून्य आहेत। कोण ओबीसी आहे, कोण या प्रवर्गातील आहे ते रोहेकरांना पूर्ण माहिती आहे। बाकीचा आज बोलणार नाही, उद्यासाठी ठेवतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।